शेतकरी मित्र, आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये जो एक असा व्ही आकाराचा जो एक फोटो प्रसिद्ध झाला होता ना, हौशीराम एखंडे यांच्या बागाचा, हा या झाडाचा होता तो ह्याच झाडाचा होता ना. हा. हा, व्ही आकार, बरोबर आहे ना. तर ह्या शरद किंग व्हरायटीमध्ये हे पहिल्या वर्षाचं झाड आहे आणि अक्षरशः खाली काय आहे, हे काय आहे? मरुम आहे. हे काय पाहिलं तुम्ही खाली? खडकच आहे. खाली बघा ना, दिसतंय का? हां, काय आहे? हे दे पाया मुरुम नाही म्हणते सर याला, काही काय नका बोलता तुम्ही. हे ब्लास्टिंग करून खडक फोडलेलं आहे. तो किती खडक फोडलेला आहे पहा, दिसतोय तुम्हाला? म्हणजे हा सगळा खडक फोडून हे जे रान काढलेलं आहे, जातच नाही. ते पाईपलाईन करायला आहे ना, हा, पाईप गाडले होते ते प्रत्येक मशागती हा. टायमाला रोटरला फुटायचे. मग तो ते काळा पाईप आहे ना, काळा पाईप टाकून दिला. घेतलाय. केमिकल शाश्वत येऊ शकत नाही. म्हणजे माझ्या पहिल्या वर्षाचाच अनुभव आहे. किती वर्ष अनुभव घेतले तुम्ही सगळे केमिकलचा? केमिकलचे माझ्या आता 20व्या वर्षी शेती करा. 22 वर्षाचा अनुभव आहे. 22 वर्षाचा अनुभव. तर ते झाड पूर्णपणे काय झालं, तुम्ही रिकामं केलंय का? बरं रिकामं केलं तुम्ही ते? त्याला फळ ज्यादा झालं तर ट्रेस मध्ये गेलं ते. बरोबर आहे, ती फुटायला लागले पहा, बरोबर आहे की नाही? म्हणजे मला सांगा किती फळ होत त्याच्यावर? त्याच्यावर आपण ते तुम्ही नेलं ना हार्वेस्टिंग करून? हा नाही नाही, तो आपणच व्हिडिओ मध्ये मोजलं होतं ना त्या हा, मॅडमनी, त्यांनी. किती होते ते 84. ते मोजलं तेच झाड काही हा, तेच झाड. व्हिडिओ मध्ये मोजलं ते. हा. मग ते किती फळ होते? 83. मग ते हार्वेस्टिंग कधी केलं तुम्ही ते? मग 83 फळं जर गेले, मला सांगा 250-200 ग्रॅमचे तर असतील ना? 200 ग्रॅमचे. हा 200 ग्रॅम. मग 200 ग्रॅमचे 83 किती झाले? 16 किलो माल निघाला. ती सरासरी ना मला आहे ना 96 रुपये किलो बसली. बरोबर आहे की नाही? म्हणजे झाले की त्याचे 1600 रुपये. हा. केमिकल असतं ते अशी साईज झाली नसती हा, आणि एवढा मालही बी ना हम्म. राहिलाय नसता झाडा गळून. क्लीन राहिला असतं. क्लीन नसता राहिला. हा, हे तुम्ही असे आता म्हणजे marketला मी पाहतो आम्ही ना. येणार आहे म्हणून तुम्ही अशी इथं चिटकून दिले का हे? नाही 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 का? नाही नाही. आता केमिकलचे जर असते ना, हा, एखादा अर्धा दाणा नाही ना असं आहे ना काळा पडेल असतं बघा. हे दाण्याची साईज पाहिली का? दाना ना केमिकलचा. बघा आता ही बघा, ही क्वालिटी. हा, वेळ लागला ना एखाद्याला. ते मोत्यासारखे चमकत पण. हा, हे पहा आता साईज काय. झूम करून पहा ना. एखादा पदार्थाची चव नाही का लागली का खाऊशी वाटत तसं झालंय. ते जसं वाघाला रक्त लागलं म्हणते ना, तसं आहे हे. याच्यामध्ये तुम्ही दाणे भरून आणले का मग? हां, इथं बसा. तुम्ही हे दाणे भरून आणले का? हे तुम्हाला, मला असं वाटतंय बरं का, हे बा, हे दाणे असे खाली आणि यांनी या सालीमध्ये भरून आणले. हां, ठेवल्यासारखे वाटतंय ते. असं ठेवल्यासारखे वाटतं ना. मला सांगा, असा क्वालिटी माल असल्यावर याला पैसे मिळणार नाही का? एक तर वापरताना ना हे पूर्ण ताकदीने वापरायचं, पार कर्ज काढून का ना वापरा, पण आहे ना मग ती शेवटला कळत आहे का आपण काय काय केलं ते. क्या बात आहे. मध्येच वर डोकं चालवायचं नाही. नाही. आता आता जसं मागाशी म्हणले हा. ना कुठंतरी बचत करायला, हां, ही बचतच झाली आपली जमिनीत. आज मावले समजा 1.5 लाख रुपये का 2 लाख रुपये खर्च झालाय समजा, पण ना ही पुढच्या वर्षाची बचतच आहे. बरोबर आहे. पण तुमचा खर्च वसूल आहे ना. हा, खर्च वसूल. पण तो कधी पुरा केला तर. थोडस गाभारले बी ना, काही बुरशीनाशक घेतले असतील समजा, हां, M45 म्हणा, कवच, हां, स्कोअर, हां. त्या पावसाच्या वातावरणात. बर, पण काही गरज नाही त्याची. नाही पण त्याच्यामुळे काय होतं, तुम्ही घाबरले ना, याच्या उपाय ही अशी हां. हे डाग येतात ना, ते केमिकलमुळे येतात. बरोबर आहे की नाही? म्हणजे तुम्ही नॉर्मल फवारे जरी घेतले, पण हे स्कॉर्चिंग येतं त्याच्यामुळं, आणि शायनिंग काय होती, कमी होती. ते 2-3 फवारे तुम्ही मारले, त्याने किती समाधान वाटलं? समाधान काय, आता फक्त मनाचं समाधान झालं. काही ते काय झाडावर लगेच रिॲक्शन आली आणि काही त्यांनी काही दिसलं नाही. काही दिसलं नाही. पहिला 6 महिनेच रेस्टमध्ये पण वापरेलं नाही. नाही. लागवडीच्या वेळेस नाही ते त्यावेळेस फक्त ते कांद्याला सॉइल चार्जर ते सोडायचो ना, हां, तेच याचं फक्त याला बाकी वैदिक तुम्ही आता धरल्यापासून धरलं. धरल्यापासून जर लागवडीपासून असतं वैदिक तर
मग याच्यापेक्षा अपाट झाले असते. आता ह्याच मिनिटाला 20 किलो माल असता. काय मावले इडो पाहू नये ना, हा काही वाटाण्याला हा झेंडूला गावामध्ये. हा आता वापरायला लागले. हम्म मग आता तेच येऊन म्हणते बर रिझल्ट चांगली आहे म्हणून. सवय ना. तिलाही चांगलं खाऊ घाला आणि समजा गिऱ्हाईकाला चांगलं खाऊ घाला. आणि स्वतःचं. वरचा आपाक देतो. शेतकरी मित्र नमस्कार. आपण मला वाटते किती महिन्यापूर्वी इथं आलो होतो? 2 महिने झाले असतील, 2-2.5 महिने. 2 महिने झाले. 7 जूनला आलो होतो. आणि आज किती तारीख आहे? आज ते 3 जुलै 3 ऑगस्ट आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना असा प्रश्न पडतो की डाळिंब बागा लावावा की नाही लावाव्या, बरोबर आहे. जेव्हा आपण ह्या बागेमध्ये आलो तर आज त्याचं जर गचपण बघितलं खाली, आपण जेव्हा ड्रोन मधून ही बाग बघतो तेव्हा आपल्याला कळतं शेजारी नदी आहे. शेजारी नदी आहे म्हणजे सारखी पाण्याची वाफ आहे. काय गबाळ आहे? नाही आता शेतकरी काय आलते ना, समजा गावातलीच गाबाळ काढ म्हणून. म्हणलं गाबाळ काढायचं मग काय व्हायचं ते होईल. त्यांनी सांगितलं म्हणलं गाबाळाला हात नाही लावायचा, लावायचंच नाही. मग ते म्हण तू निंदून घे. मला नाही निंदायचं नाही. पहिले होते ना 15-16ला मग ते उपटले का बरं? ते त्याच्यावर रोग आता ना, काढून टाकले. तेले आला होता, हा, उपटून टाकली. उठून टाकले टाकले. मग परत का लावली? हे गवत कुठे येतं माहितीये ना? हे याला पानाळे काय म्हणतात त्याला? नदीच्या पंधारे गावात. पंधरा गवत म्हणतात, बरोबर आहे ना? पंधारे. म्हणजे हे गवत जिथं नायट्रोजन खूप जास्त राहतो अशा भागामध्ये हे गवत येतं, बरोबर आहे ना? म्हणजे नदी काठची ही जी जमीन आहे या जमिनीमध्ये फक्त गवत पिकतं आणि फक्त माळ रान असतं जनावरांना चरण्यासाठी. आणि अशा जमिनीमध्ये एवढ्या सुंदर प्रकारे हा जारवा डेव्हलप झाला आहे आणि याचं रहस्य त्यांना सापडलं. अमृत जल वापरला असतं ना, हां, अजून रिझल्ट भेटला असता. तुम्ही नाही वापरलं ते. नाही एकदा सगळं वापरलं एकाच वर्षी कसं काय वापरायचं? मग हां. थोडं थोडं दर पुढच्या वर्षाला काय ठेवायचं ना? नाही, या परिस्थितीमध्ये ना हा. एक तर मुळात रासायनिक जर असते ना हां, तोडायचं राहिले नसतं. आणि तुमची जमीन कशी एकदम हलकी रान आहे, एकदम हलकी. डायरेक्ट खडकाळचे ना सगळं खडक या करून तुम्ही डोंगरच होता ना, डोंगर सपाट करेल. डोंगर सपाट करून, बरोबर आहे. म्हणजे अशा म्हणजे प्रतिकूल परिस्थिती, माती प्रतिकूल, वातावरण प्रतिकूल आणि सगळ्यात मोठं म्हणजे झाडाची व्यवस्थापन सुद्धा चुकीचं. विचारित ना असे गपचित खरंच खाजगीमध्ये. हा मग? केमिकल वापरले का नाही? मग म्हणलं मी खताचा दानाच वापरेल नाही केमिकलचा. व्यापाऱ्याने मला फोन केला होता. हा का बरं? त्याने विचारलं होतं तुमचा खरडा 80 रुपये गेलाय म्हणून, काय टाकले? मग त्यांना म्हणलं सॉईल चार्जेस स्टेटमेंट आहे. म्हणजे सगळ्यात खराब माल 80 रुपयाने गेला. 80 रुपयाने गेलता. तुम्ही असं काय केलंय? हा तिथं 150 रुपयाचं मार्केट झालं हा, तर आपला 120 रुपये जायला होता एक नंबर. म्हणजे यातला तोडून न्यायला हा कच्चा. हा बरोबर बरोबर. आणि याच्या पाकळीच्या बाजूने कलर नव्हताच ना, बर बर. असाच होता डायरेक्ट. आता हिरवगार खोड दिसते बघा ना तुम्ही, आहे की नाही? चमचम करतंय. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य काय आहे की झाडावर आता ही फांदी बा, या फांदीला काय आहे सपोर्ट? नाही किती माल आहे तिला? कमीत कमी एक 3-4 किलो माल आहे ना? म्हणजे आणि ते एकदम डौलामध्ये आहे. मला असं वाटत होतं हा? समजा आपण हे सगळं काळं मिळ खत काढून टाकलंय आणि याला पोटॅश कुठे पण ते जसं जसं साईज व्हायला लागले ना, म्हणलं याला पोटॅशची गरजच नाही ना, सगळं याच्यातच आहे ना. मावाला माझी शेवटच्या टप्प्यात या टप्प्यात आल्यावर मला वाटलं होतं 0-0 आलंच म्हणत हा? हा आलंच होतं म्हणत. हा सोडावा. हा. पण म्हणलं हे सोडून एका टायमाला हे जायचं. चला कमीत कमी माळीनं तेवढी तरी भीती दाखवली. केलं तर मोकळ्या मानाने करायचं आणि जमिनीला खाऊ घालायचं. ते देणार देतो चापाक. त्यांचं असून दे. मन चंगा तो. काठवट मेघांका.
हा दाणा पाहिला का बा, इकडे ये बा, हा दाणा हे बघा पूर्ण हलतोय, हे बा पडत नाही. हे माझ्याकडून असं उलटं पडलं खाली, पण दाणा पडायला तयार नाही. हे बा आहे का, हे बा, हे बा, म्हणजे नाही तर डाळिंब तुम्ही फोडल्यावर लगेच दाणे घेऊन जाता खाली. जो उठतो तो काय करतो, यूट्यूब चॅनल काढतो आणि जातो आणि डाळिंबाचा व्हिडिओ काढतो आणि एवढे लाख झाले तेवढे लाख झाले. बरोबर आहे. मला त्या सगळ्या शेतकऱ्यांना मी टीका नाही करत आहे की बाबा आपलंच लय भारी आणि लोकांचं खराब, असं नाही आहे. परंतु मला काळजी काय वाटते का तुमचे हे व्हिडिओ बघून लोक डाळिंब लावतील, पण त्या माणसाने केमिकलवर बाग आणली ज्याने की तुम्ही व्हिडिओ दाखवता, बरोबर आहे की नाही, किंवा दुसरं काही त्यांनी वापरलं असेल. परंतु तुमचे बी काही डाळिंब केमिकल वगैरे एखादी वर्ष येत नव्हते का? येत होते. येत नव्हते. 2-4 वर्षातून यायला तर कायम चांगले यायचे, दर 2-3 वर्षातून डाळिंब एकदा चांगले. तवा आहे ना जमिनीत कस होता. बरोबर आहे की नाही. हा. नाही आता पाण्यातही क्षार आहे, हा. जमिनीतही क्षार आहे. आणि हवे ते बी सगळं विषारी वायू आहे ना. म्हणजे जर एखाद्याचा जर बाग चांगला दिसला बी तरी तो पुढच्या वर्षी चांगला येईलच याची गॅरंटी नाही. मग शेतकऱ्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे, कोणाचेही व्हिडिओ पाहताना त्यांची हिस्ट्री तपासा. त्याचा मागच्या वर्षी बाग कसा होता, त्याच्यानंतर पुढच्या वर्षी बाग कसा राहील, सलग 3 वर्ष बाग ज्याचा सक्सेसफुल राहील तुम्ही त्याचं तंत्रज्ञान फॉलो करा. बरोबर आहे चूक आहे. नंबर 1. नंबर 2, मार्केटमध्ये SCT वैदिकचं एवढं आता बोलबाला झाला ना, तर SCT वैदिक सारख्या आमची पण SCT वैदिक सारखी कंपनी असे बोलणारे पण लय झाले आता. लोक मला असं कळलंय कोण 35% डिस्काउंट देतो, तो कोण 25% देतो, तो कोण काय देतो. आमचं SCT वैदिक सारखंच असं म्हणता, आमचं कृषी अमृत सारखंच म्हणता आणि लोकांना भुरळ पाडता. मला एक सांगा का हो, तुम्हाला डिस्काउंटमध्ये SCT वैदिक सारखं दिसणार दुसरं दिलं तर तुम्ही घ्याल का? नाही आता नाही घेणार. का नाही घेणार आता? नाही आता याच्यावर पूर्ण विश्वास आला आहे. बरं नाही एखादा म्हणला 50% डिस्काउंट देतो तरी नाही घेणार. हां मला विश्वास आता पहिल्या वर्षी आता एवढा विश्वास पटलाय. असा माल येणं म्हणजे एवढ्या वातावरणात आणि 3 महिने पाऊस खाऊन माल राहणं. नाही मी तर असं म्हणून 4 जणांना वापरून कारण मी मार्केटला गेलो ना, हां तर ना मार्केटला चांगला मालच नव्हता, निवड डागीच माल येईल होती. आणि मग मला सांगा, मग हे युट्यूब चॅनलवर व्हिडिओ आले कुठून एवढे? ते मग त्यांनी ज्यावेळेस मावलं माल पाहिला ना, कावळाच माल, ती मला विचारले ना त्यांनी, शेतकऱ्यांनी. मला त्यांनी फोन केला ना, मग मला व्हिडिओ पाठवले, फोटो पाठवले, म्हणे तुमचे ते त्यांना तुमचं नाव एकंडे साहेब, म्हणजे एकंडे त्यांना एकंडे म्हणता येत नव्हतं. तर मला सांगायचं काय होतं तुम्हाला की मित्रांनो, मार्केटमध्ये हे गेले, तुम्ही पाहिली परिस्थिती काय आहे, मार्केटमध्ये चांगला माल नाही. आणि म्हणून आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे, यूट्यूबवर जे दाखवलं जातं सध्या काय झालंय की जे काही महाराष्ट्रामध्ये 5-50 बाग चांगले आलेले तेवढेच बाग यूट्यूबवर दाखवले जातात, पण जे वाया गेलेले खराब गेलेले त्याचा कुठलाही व्हिडिओ बनत नाही. त्याच्यामुळे आपण एक लक्षात ठेवायचं, पूर्वी काय व्हायचं की यूट्यूब चॅनल नव्हतं तर कळत नव्हतं, आता लगेच कळतं 2 मिनिटामध्ये. त्याच्यामुळे सगळ्यांनी शेतकऱ्यांनी भांबावून न जाता शांत डोक्याने विचार केला पाहिजे, पळत्या मागं पळालं नाही पाहिजे. बरोबर आहे की नाही. तुम्हाला मार्केटमध्ये लोक सांगतील आम्ही बी असेचे, आम्ही बी तसेचे, आणि त्याच्यामुळे लोक फसवले जातील. शेतकरी मित्र नमस्कार. आपण मला वाटते किती महिन्यापूर्वी इथं आलो होतो? 2 महिने झाले, 2-2.5 महिने. 2 महिने झाले. हो झाले. 7 जूनला आलो होतो. आज किती तारीख आहे? आज 3 जुलै, 3 ऑगस्ट आहे. म्हणजे अजून 4 दिवसांनी काय होईल? 2 महिने होते. बरोबर आहे ना. 60 दिवस. 60 दिवसांपूर्वी आपण या प्लॉटला व्हिजिट केली होती आणि नुकतीच छाटणी केली होती. आणि त्यावेळेस आपण त्यांना सांगितलं की छाटणी केल्यामुळे कॅनॉपी काय झाली, कमी झाली. आणि त्यावेळेस आपण पूर्ण प्लॉट बघितला. तर आत्ता आपण आज पुन्हा या प्लॉटला व्हिजिट देण्यासाठी आलो आहे. आज 3 ऑगस्ट 2025 ही तारीख आहे आणि पूर्वीची व्हिजिट आपली 7 बरोबर आहे ना, 7 जून 2025 झाली होती. तर शेतकरी मित्र, आपण ज्यांच्या शेतामध्ये आलो आहे तर त्यांची पहिली ओळख करून घेऊ. नमस्कार. नमस्कार. पुन्हा एकदा तुमची ओळख करून द्या. औशिराम भाऊसाहेब एखंडे, राहणार टाकरी, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. ओके. सोबत कोण आहे आता इथं? मिसेस आहे. बोला. मुलगा आहे. जिजाबाई हौशीराम एखंडे. संकेत हौशीराम एखंडे. संकेत चिरंजीव. मागच्या वेळेस नव्हते. चंद्रभागा. चंद्रभागा. डाळिंब होते का तुमचे पहिले इथं? हा पहिले डाळिंब होते का पहिले? पहिले होते ना. 15 हा. मग ते उपटले का बरं? ते त्याच्यावर रोग आलता ना,
काढून टाकली तेले आला होता हा उपटून टाकली उठून टाकली दाखवा मग परत का लावली आता परत लावले आता बा वाढला म्हणून मग आता भीती नाही वाटत का रोगाची आता नाही उपटून द्याल मी नाही का बरं तुमचे औषध वापरतो म्हणा आता उपटून द्याल मी ते काय माळ घातली म्हणे माळी घातली सगळ्यांनी माळी सगळ्यांनी माळ घातले हा काय जादू झाली हा तू पण घातली का सगळ्यांनी माळी नातीन सहित हा तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलंय की त्यांनी मागच्या वेळेस आपल्याला सांगितलं की त्यांनी जसे शेती वैदिक केली तसं त्यांनी आपलं कुटुंबसुद्धा वैदिक करून टाकलं. आणि मित्रांनो आजच्या काळामध्ये जे शेतकरी भांबावलेले अशा भांबावलेल्या शेतकऱ्यांसाठी हा जो त्यांचा प्रयोग आहे आणि ही जी त्यांची जिद्द आहे ही सर्वांसाठी फार कौतुकास्पद आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना असा प्रश्न पडतो की डाळिंब बागा लावावं की नाही लावावं. बरोबर आहे. जेव्हा आपण ह्या बागेमध्ये आलो तर आज त्याचं जर गचपण बघितलं खाली आपण जेव्हा ड्रोनमधून ही बाग बघतो तेव्हा आपल्याला कळतं शेजारी नदी आहे. शेजारी नदी आहे म्हणजे सारखी पाण्याची वाफ आहे. हवेमध्ये पाण्याची वाफ सारखी मिसळणार आहे. आणि डाळिंबाचा सर्वात मोठा दुश्मन कोण राहतं? पाण्याची वाफ. हवेतलं जे पाणी असतं ना ते डाळिंबाचं सर्वात मोठं दुश्मन. त्याला ह्युमिडिटी किंवा आर्द्रता असं म्हणतात, ओलावा. मग ते जे सगळं आपण हे बघतोय आज इथं की अशा वातावरणामध्ये आणि तुम्ही बघू शकता की इथं सगळं गवत किती झालेलं आहे. आता ज्या अर्थी हे गवत आहे बघा, हे गवत कुठे येतं माहिती आहे ना? याला पानाळे काय म्हणतात त्याला? नदीच्या पंधारे गावात पंधराळे गवत म्हणतात, बरोबर आहे ना? म्हणजे हे गवत जिथं नायट्रोजन खूप जास्त राहतो अशा भागामध्ये हे गवत येतं, बरोबर आहे ना? म्हणजे नदी काठची ही जी जमीन आहे या जमिनीमध्ये फक्त गवत पिकतं आणि फक्त माळ रान असतं जनावरांना चरण्यासाठी. आणि अशा जमिनीमध्ये एवढ्या सुंदर प्रकारे हा जारवा डेव्हलप झाला आहे आणि याचं रहस्य त्यांना सापडलं, बरोबर आहे. आता गंमत अशी आहे की आपण जर पाहिलं तर त्यांना आत्तापर्यंत जो 2 महिन्यामध्ये काय काय अनुभव आला तो अनुभव आपल्याला त्यांच्याकडून शेअर करून घ्यायचा आहे. काय वाटतं तुम्हाला? समजा तुम्ही डाळिंब लावले तर चर्चेचा विषय होता हा? म्हणजे या परिस्थितीमध्ये ना हा. एक तर मुळात तर रासायनिक जर असते ना हा तोडायचं राहिले नसतं. आता हा तोडले असते तर डागीच तोडले असते. काय रे भाऊ, मुळीच बंद झाली असती. बरोबर आहे. आता तुमच्या तणाचीच मुळी जीव हे बघा ओके एकदम. आणि आपण मग आपण उकरून पाहिलं खाली त्याचा आपण आहे हा. ना जर अमृत जल वापरला असतं ना हा अजून रिझल्ट भेटला असता. तुम्ही नाही वापरलं ते नाही, एकदा सगळं वापरलं एकाच वर्षी कसं काय वापरायचं? हा. मग थोडं दर पुढच्या वर्षाला काय ठेवायचं ना? नाही, पहिल्यापासून जर अमृत जल वापरला असतं गेले असते समजा 2 पेट्या लागल्या असत्या 3 पेट्या लागल्या असत्या. केवढे लागले असते त्या? हा. समजा 600 रुपयाची पेटी येते एक बॉक्स हे आणि 10 पेट्या 6,000 रुपये, 12,000. हा, 12,000. आता नवीन रेट वाढले 13,000 झाले असते. पण 13,000 किती पैसे वाढले असते? ठीक आहे, हरकत नाही. झाडाला त्रास नसता झाडाला. हा एक तर आपण जर इथं पाहिलं की छाटणीमुळं ऑलरेडी झाड कशामध्ये होतं? शॉकमध्ये. ट्रेसमध्ये. अशा कंडिशनमध्ये तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं, आपण जो खालच्या प्लॉटमध्ये आपण व्हिजिट केली होती, आपण ड्रोनमधून पाहू शकता की खालचा प्लॉट काय पडलेला आहे? पिवळा पडला, पडला. बरोबर आहे ना? त्याच्या तुलनेमध्ये हा प्लॉट जरा चांगला चांगला आहे. आहे. कारण मागच्या वेळेस आपण आलो तेव्हा खालचा प्लॉट 1 नंबर एक होता. नंबर होता. कारण सेटिंग काय झालं होतं? जादा होती. जास्त. कारण तुम्ही तिथे शिलाजीतची डबल ट्रीटमेंट केली होती उरलेली, बरोबर आहे ना? हा. म्हणजे जर SCT वैदिकचा जर तुम्ही जर वापर केला जास्त तर तो जास्तीचा वापर तुम्हाला पुढे कंटिन्यू टिकून ठेवावा. आता या झाडांना जर 70 फळ होते ना त्यांना जवळ 150 फळ होते की नाही? हा. पण ती नेमकी काय झालं? छाटणीमुळे पानं निघून गेले. छाटणी म्हणजे त्यांनी आहे ना आता समजा ये ना हा हे पूर्ण शेंडाच काढून टाकला हे पूर्ण मोकळच केलं ना डायरेक्ट मोकळं केलं. पोसायला काही शिल्लक राहिलं नाही. तेवढंच मागच्याच पाहिलं ना आपण. मग त्याच्यामुळं काय झालं? एक तर सूर्यप्रकाश नाही 90 दिवस, बरोबर आहे ना? आणि त्यात परत तुमचं झाड छाटून गेलेलं आणि तुमची जमीन कशी एकदम हलकी राहणे, एकदम हलकी. डायरेक्ट खडकाळचे ना सगळं खडक करून तुम्ही डोंगरच होता ना डोंगर सपाट करेल डोंगर सपाट करून, बरोबर आहे? म्हणजे अशा म्हणजे प्रतिकूल परिस्थिती, माती प्रतिकूल, वातावरण प्रतिकूल आणि सगळ्यात मोठं म्हणजे झाडाची व्यवस्थापन सुद्धा चुकीचं. चुकीचं. अशा कंडिशनमध्ये झाडाला फळ राहील अशी अपेक्षा होती तुम्हाला? नाही नाही सारखा पाऊस चालू. पाऊस चालू 3 मे पासून पाऊस चालू आम्ही गेलो तर पाऊसच चालू आहे, पाऊस चालू आहे. तुम्ही आले तेव्हा फक्त मामा ते 2 दिवस उघडेल होतं. बरोबर आहे ना? हा. आणि तुम्ही सांगताय आज परत आज ऊन पडले, हा आजच पडले होते खरंय काही? हा. सारखं पाऊस आज कसं काय ऊन पडलं भाऊ? हा म्हणजे ह्या गवतावरून कळतं आपल्याला की इथे गवत पाहिजे दिसतंय, समोर दिसतंय ना? त्या गवतावरून कळतं ते गवत किती हालते बा, किती उंच झाले. किंवा आपण खाली उभे याची हे बघा ना तण किती वाढलंय. हे सगळं
म्हणजे आपण जर ड्रोनमधून मगाशी पाहिलंच आपण सगळं की कशा प्रकारे पूर्णपणे गवत झालेलं आहे. मला प्रामाणिकपणे सांगा मावशी, तुम्ही पण शेती केलेली आहे भरपूर वर्ष, बरोबर आहे की नाही? तुम्ही पण पाहता शेती, एवढं तण एवढं गबाळ असल्यावर काय परिस्थिती राहते? त्यांना दण सांगते आता. आता नाही, पहिलं काय होतं? पहिलं नव्हतं एवढं का. पण डायरेक्ट नाही गबाळ जर ठेवलं तर डायरेक्ट अख्खा बाग काळा होऊन जायचा. हे खरं आहे खोटं आहे? हा बरोबर. हा आता तुमच्याकडे जेव्हा शेतकरी येतात त्यावेळेस तुम्हाला म्हणत नाही का हे काय गबाळ आहे? नाही आता शेतकरी काय आलते ना समजा गावातले गाबाळ काढ म्हणलं गाबाळ काढायचं नाही. मग काय व्हायचं ते होईल त्यांनी सांगितले म्हणलं गाबाळाला हात नाही लावायचा, लावायचंच नाही. मग ते म्हण तू निंदून घे. मला नाही निंदायचं नाही. ती पायाने दाबून दिले खाली. हे ना हा? काल परवा याला आहे ना हे जे गाबाळ असं मध्ये घुशील होतं हा ना हा त्यांना असं ते बस दाबून द्यायला लावलं. हा. मला सांगा, काही पाय नाही. एक गोष्ट नाही ऐकली तुम्ही छाटणीची, हा तर काय तमाशा झाला. आणि जर गबाळ काढला असतं तर मग ते डागच आला उलगूनच गेलं असं सगळं. बरोबर आहे की नाही? म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे, आज त्या गबाळाने तुम्ही मगाशी मी तुम्हाला उपटून दाखवलं, यांनी जमिनीमध्ये जे एक्स्ट्रा पाणी होतं हे पंधर काय करतं, ते घेतं. वर उचलून हवेमध्ये सोडून देतं. तुमच्या झाडाला त्रास होतो का? नाही. म्हणजे हे झाडाचं कोण आहे? सुप्ती मित्र आहे. ड्रिपनी ना हा 15 मिनिटं पाणी दिलं. हा आणि काल सवसांचं आहे ना एक आहे ना चांगलं पाळसांडे आलतं हा तरी जमीन लगेच पहा ना किती वापशा आली लगेच. म्हणजे जमिनीला तुमच्या का पाऊस हे वापरल्यामुळं तुम्ही जमीन पुढची साफ राहते एकदम. मलाही सांगा की समजा आत्ताचे जे काळ आहे मधल्या काळामध्ये आम्ही गेल्यावर तुम्ही एक बेसल डोस टाकला, हा बेसल काय काय टाकलं? ते RPM RNPH. हा हा अजून आणि कृषी अमृत किती किलोचं टाकलं तेव्हा? 3 किलोच. आणि ते पण 3-3 किलोचे पाकिट, हम्म. 4. हम्म. त्याच्यामध्ये काय SSM हा ते घेतलं होतं ना त्या किती बॅगा घेतल्या होत्या? त्या शक्ती सम्राट मिरॅकल हा 25 किलोच्या 2 बॅगा होता. हा 30 किलोच्या 2 20 आणि किलो. मिरॅकल 10 किलोचे किती घेतल्या? त्या 3 गोण्या तीन गोण्या होत्या. त्या 3 म्हणजे मिरॅकलच्या. ह्युमस गोल्ड त्या 3 होत्या. ती म्हणजे त्या 3 आणि ह्या 4 एवढं याच्यामध्ये मिक्स करून टाकलं. म्हणजे तुमचं जे एसिडीवरीचं ब्रह्मास्त्र आहे 1 आणि 2 संघच टाकलं. शिलाजी ट्रीटमेंट ती 1.5 किलोची केली ना सगळ्या झाडांना. LSQची. म्हणजे तुम्हाला काय वाटतं बाई हे सगळं जे आपण एवढ्या पावसामध्ये तुमचा बाग जो टिकून राहिला हा पोषणामुळे राहिला की वातावरणामुळे राहिला? पोषणामुळं. आणि जर पोषण नसतं तर? नाही आता ज्यांना समजा पोषण कमी पडलं ना हा ती झाड कोमातच गेले ना. म्हणजे याच्यामधले बी जे झाडं त्याला ताकद कमी पडली हा. ती झाडांना लगेच काय बसला? शॉक. Shock बसला. म्हणजे जे कॅनोपी कमी पडली किंवा ताकद कमी पडली ती लगेच ती फांदी कशात गेली? कोमामध्ये. मग खालच्या प्लॉटमध्ये असे बरेच झाड आहे का ती शॉकमध्ये, बरोबर आहे ना? आता जे झाडं शॉकमध्ये गेले त्यांना काय करायचं मी तुम्हाला आयडिया सांगतो. त्यांना सॉईल चार्जर घ्यायचं, 1 लिटरला 20 ml सॉईल चार्जर. त्याच्यामध्ये हे जे आहे RNPH जे आहे म्हणजे आपण RNPHची शिलाजी ट्रीटमेंट तुम्ही केली नसेल ना? केली ना त्याला बी केली. RNPH नाही LSQची केली का RNPHची केली? LSQ केली. RNPHची शिलाजीत करा, RNPHची. आणि शिलाजीत करून प्रत्येक झाडाला ती ट्रीटमेंट सांगा, ती टाका, सर्व झाडं रिकवर होतील तुमची. सगळ्यांनाच करू नये एकदा. सगळ्यांना किती चांगलेच आहे ना? तर हे झाडांचं वय किती आता आहे? हे 20 महिन्याचे 20 महिन्याचे. 20 महिन्याच्या झाडाला एवढं फळ राहतं का असं? नाही का? एक तर 18 महिन्याच्या पुढे धरायला सांगा त्या आपण ते 14व्या महिन्यात धर. व्हरायटी कोणती आहे? शरद किंग. शरद किंग आहे. आता किंग म्हणल्यावर राजा काय खातो? राजाची थाळी म्हणजे ती थाळी कशी राहते? महाथाळी राहते ना, महाभोज. मग मला सांगायचं हे की जर किंग नावाची व्हरायटी तुमच्याकडे तर खाणं सुद्धा किंगच पाहिजे. लोक त्याला घालतात केमिकल वापरलंच नाही आपण म्हणून तर सक्सेस आहे. तुम्हाला काय वाटतं बाबा, तुमच्या विश्वास ठेवत असतील का गाववाले बाहेरचे लोक? विचारित ना असे गपचित खरंच खाजगीमध्ये? हा मग? केमिकल वापरले का मग म्हणलं मी खताचा दानाच वापरेल नाही केमिकलचा. तुम्ही मार्केटला गेले होते, खालचा लय लोड झाला म्हणून घेऊन, बरोबर आहे ना? हा. की जाणे आले होते, त्या 30 जाळ्या होत्या. बरोबर आहे ना? व्यापाऱ्याने मला फोन केला होता. हा का बरं? त्याने विचारलं होतं तुमचा खरडा 80 रुपये गेलाय म्हणून काय टाकले. मग त्यांना म्हणलं सॉईल चार्जेस स्टेटमेंट आहे. म्हणजे सगळ्यात खराब माल 80 रुपयाने गेला. 80 रुपयाने गेलता. तुम्ही असं काय केलंय? हा बर. आणि तेवढ्या मार्केटमध्ये आपला माल चांगला गेलता. हा. फक्त त्याला आहे ना कलर नव्हता असा खाल्ल्या मग तुम्ही कवळा नेला होता? हा कावळा होता. बर ते बर म्हणा बर. तुम्ही एवढा कच्चा कावळा माल का आणला म्हणून.
त्यांनी विचारलं अगोदर किती दिवसात झालाय, त्यांना म्हणलं आता साडे 5 महिन्याचा 5 महिन्याचा होईल. बर 5 महिने होईल नाही अजून 15 दिवस बाकीचे म्हणून. म्हणजे 4.5 महिन्याचा माल तुम्ही जास्त लोड झाला म्हणून खुडून मार्केटला नेला, तरी पण तो मार्केटमध्ये हायस्ट गेला तिथं त्याच्या बरोबरच्या मालामध्ये. तिथं 150 रुपयाचे मार्केट झालं, हा तर आपला 120 रुपये जायला होता एक नंबर. म्हणजे यातला तोडून न्यायला हा कच्चा हा, आणि काही 100 रुपये गेलता, कलरच आणि नव्हता काय भावाला. काहीच नव्हतं. हा, हे असे असे असं आहे, याच्यापेक्षा कलर नव्हता. गरवा होता सगळा तो असा. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे ड्रेस मधले फळ आता कशी राहते ते हा. थोडे पिवळ्या वाणावर राहते ना, बरोबर आणि याचे पाकळीच्या बाजूने कलर नव्हताच ना, बर असाच होता डायरेक्ट. आता आपल्या झाडावर किती माल असेल आता या मिनिटाला? आता या मिनिटाला हे 10 किलोच्या पुढेच आहे जवळ. 12 किलो सरासरी. हा. बरोबर आहे. आता झाडाचं वय 20 महिने, हम्म. माल किती आहे? 12 किलो. झाडं किती आहे? 700 झाड आहे. 700, म्हणजे 7 टन तर उघडा निघणार. हम्म. 7 टन म्हणजे कमीत कमी बाजार किती सध्या? कमीत कमी 120 रुपयाच्या खरेदी चालू आहे आता जाग्यावर. जागेवर. मग बारीसाठी किती? 84. वरची 40,000 सोडून देऊ. हा. 8 लाख रुपये धरले आपण. खर्च किती केला आपण? आता तुमचे डोसलाच गेले मावले 1.5 लाख रुपये. 44 हजाराचे ते डोस. किती गेले? 2 3 तीन डोस. 3 डोस गेले. 44,000चे 3 डोस. हम्म. बरोबर आहे ना? हम्म. तुम्हाला असं विश्वास बसत होता का? तुम्हाला बसत होता? जाऊ दे, पप्पांचा विषय सोडून द्या, त्यांना तर वेळ लागला व्हिडिओ बघून. बरोबर आहे ना? आता हे काय राहतं, साठी बुद्धी माठी असं चालूच राहतं ते. बरोबर आहे की नाही? मग तुम्ही विचार नाही केला काही पप्पा काही घेऊन येतात, काही करतात? पहिलं ते तांबाटेल चालू केलं ना, तेव्हा वाटलं होतं, पण नंतर काय वाटलं होतं? ही काळी पाणी आणि ते पावडर आणायचे ना, हा त्याच्यामध्ये रिझल्ट नव्हते एवढे, पण नंतर ते तांबाटे म्हणजे ते अगोदर ते काळं पाणी, ते तांबाटे, ते आवडत पावडर, नव्हते झाले ना त्या तांबाट्यांची. मग काय झालं? हा तुम्ही म्हटलं होतं मागची, हा. यांचं ऐकू द्या ना मला. मग तेव्हा पण 2-3 महिने पाऊस चालू होता. बर तांबाट्याला फ्रेशच प्लॉट होता सगळा. बर तुम्ही म्हणले ना काय केमिकल करायला पाहिजे, तुम्ही काय करताय असं काही दादा म्हणतात, काय म्हणते पप्पा. पप्पा? मग पप्पाला असं तक्रार नाही केली का? पप्पा काय चाललंय मग, किंवा मम्मीला नाही म्हटले का काय मम्मी? मग हळूहळू ते तुमचं व्हिडिओ बघायला लागलो ना, तू पण पाहिलं? हा. बर मग जास्त जीव वाढायला लागला. विश्वास बसायला लागला. तुम्हाला मी 3 प्रकारचे माणसं सांगतो बरं का. किती प्रकारचे? 3 प्रकारचे. पहिले माणसं राहते ना त्रस्त, त्यांना काही पण द्या तुम्ही, ते कायम त्रासलेलीच राहते. काही पण बघा, केमिकलची शेती कशी आहे? त्रस्त शेती आहे. कशी? तुम्ही आता केमिकलची शेती केली होती डाळिंबाची, काय परिस्थिती होती? 1-2-4 वर्ष कमावले आणि पुढची 2-4 वर्ष कामावलेच नाही ते, दुकानदारांना नेऊन दिली. कामावलेच कायच म्हणायची. बरोबर. हा, घरात किती पैसे झाले तर का ते आलेच नाही घरात, हा टिकायचीच नाही. पण मग लोकांच्या जातात चेंज झाली बरोबर आहे. मग हा आज तुमचं मला सांगा, समजा आज आपण सहज अंदाज काढला की केमिकलचं तुम्ही एकही फवारणी केलेली नाही किंवा एकही खताचा दाणा टाकलेला नाही, खरं आहे नाही हे? बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला तो डोक्याला तो ताण आहे का? आता नाही आहे डोक्याला ताण. बरोबर आहे ना? दुसरी गोष्ट, दुसऱ्या प्रकारचे माणसं राहते ना, ते व्यस्त. बघा ते स्लॅऱ्या करते ना लोक, स्लॅऱ्या. हां, कायम दर आठवड्याला स्लॅऱ्या कर, दर आठवड्याला स्लॅऱ्या कर, आणि त्या झाडाला जाऊन वत, याची स्लरी कर, त्याची स्लरी कर, गुळ भिजव, आणि ते दर आठवड्याला बागेला टाक. हे कायम व्यस्त राहते, कायम व्यस्त. जैविक शेती केलीवाली. आणि तुम्ही वैदिकमध्ये केलं, तुमचं काम कसं आहे? मस्त. केमिकलवाला त्रस्त, जैविकवाला व्यस्त, आणि वैदिकवाला मस्त. मस्त. काय वाटतं तुम्हाला? हा. हे खरं आहे का? तुम्ही काम करता, पण त्या कामाचा तुम्हाला काय होतो? आनंद होतो. त्याला कारण- मी ड्रिंचिंग करायला जर लावली ना, समजा हे दोघं तिघं राहते किंवा मी राहतो, हा, शिलाजीतची. हा, शिलाजीची किंवा तो आपली सॉइल चार्जर. सॉइल चार्जर. हा, समजा 4-5व्या दिवशी ना, हा. जर आपल्याला रिझल्ट लगेच कळून येतो, तसं त्या रासायनिक मध्ये ना रिझल्टच कळून नव्हते येत. त्याचा मी रिझल्ट कळायचा ना, रोग राहायचा. हा, पण ते अटॅक वाढतच राहते. मग तोच ना, मग तुम्ही फवारा मारा का रोगराई आलीच. बरोबर आहे की नाही? आता तुमच्याकडे नाशिकचे शेतकरी आले, ते व्हिजिट करायला, हा. काय म्हणले ते म्हण आमच्याकडे तर नाही जमत असा प्लॉट म्हणा, आम्ही वापरतो म्हण, हा, पण मग तुम्ही त्यांना विचारायचं ना, तुम्ही माळी घातल्या का म्हणून? नाही ते नाही. नाही विचारायचं. मी गमतीन नाही, म्हणजे सिरियसली बोलतो मी. तुम्ही माळी घालायची हिंमत ठेवता का म्हणा? ते नाही विचारलं बापा. हा, तुम्हाला एक सांगू का? माळ घालणं म्हणजे फक्त माळ घालण्याचा विषय नाही, संकल्प आहे. स्वतःला बंधन घालणं. जो माणूस आपल्या पोटाला बंधन घालू शकतो ना, तो आपल्या शेतीला बी बंधन घालू शकतो. केमिकल्स जो स्वतःलाच बंधन नाही घालू शकत, तो शेतीमध्ये काय बंधन घालणार आहे? उद्या एखादा आला केमिकलवाला म्हटला का मारलं केमिकल, कसं काय रिझल्ट येईल तुम्हाला? काय तुम्हाला वाटतं का याच्यामध्ये जर केमिकलची फवारी मारली असते तुम्ही, काय झालं असतं? नाही ते पण जरा डागे माल झाला असताना.
कळलं नाही? पोर आहे ना या वाढलाच असता. मला सांगा अख्ख्या प्लॉट मध्ये आता बघा किती दमट किती आहे हा, आता, गरम किती होतं, गरम गरम होतंय होतंय ना. मला सांगा एवढं गरम होतंय, शेजारी पाणी आहे आणि एवढ्या म्हणजे दमट हवेमध्ये सतत पाऊस येते गेले 100 दिवस, एवढं गवत आहे खाली आणि आणि तुम्ही 38 42 40चं टेम्परेचर होतं ना, हा तेव्हा ही पत्तीला फ्रेश होती. त्या एकदम त्या टेम्परेचर मध्ये हा, सुद्धा एकदम चमचम करीत होती. आता पण बघा ना तुम्ही, हे बा आता काय झालंय याच्यातली ताकद काय ओढली जाते, फळ आता याची ताकद काय करू राहिले, ओढू राहिले. हे बघा ना. पोषणाने काय झालं माहिती का, तुमचं फळ पोचलं, तुमच्या झाडाची काढी झाली आणि खोडे झाले. मी ते सांगतो ना, वयात आलं ते शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी आणि धंद्यासाठी बापाकडून पैसे घेतात, बापाला कर्ज काढायला लागतं. आणि पोरगी वयात आली का ती लग्न करायला बापाला कर्ज काढायला लागते. हे खरं आहे का खोटं आहे मावशी? खरं आहे. खरं आहे ना. तसंच आहे, हे झाडातलं फळ वयात आलं का ते ह्या झाडामधलं सगळं स्टोरेज काय करतं, ओढून घेतं. म्हणजे ह्या कंडिशनमध्ये झाड शॉकमध्ये आहे का? नाही. नाही. मग तिथं ताकद कमी पडली, पानं कमी पडले, तिला शॉकमध्ये गेलं. बरोबर आहे. आज तुम्ही ज्याला हिचं खोड जर पाहिलं तर हे झाड 20 महिन्यात झालंय. बघायचं खोड शायनिंग बघा, हिरवं गार खोड दिसतंय बघा ना तुम्ही, आहे की नाही, चमचम करतंय. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य काय आहे की झाडावर आता ही फांदी बा, ह्या फांदीला काय आहे सपोर्ट, नाही. किती माल आहे तिला, कमीत कमी 3-4 किलो माल आहे ना. म्हणजे आणि ते एकदम डौलामध्ये आहे. थोडक्यात सांगायचं काय की तुम्ही हे बाग तुमचा हार्वेस्टिंग केल्यानंतर परत लगेच तुम्ही धरायला जरी सुरुवात केली, 1-2 महिने रेस्ट करून लगेच तो धरू शकतो. काय वाटतं, समजा आता तुम्ही इथून मागे डाळिंब केले होते, आत्ताच्या काळामध्ये लोकांना पहिल्या 20 महिन्यामध्ये 7-8 लाख रुपये डाळिंबाच झाले 1 एकरमध्ये किंवा 2 एकरमध्ये. काय वाटतं तुम्हाला, हे आहे का खरं? नाही खरं नाही. हां, बागेतच झाडाचं आयुष्य म्हणजे वाढ होण्यातच वेळ जातो तेवढा. अहो आता मी पहिले 15-16ला करेले ना, हम्म. रासायनिक गंज वापरून पाहिले, हे इथून आहे ना हां, फळ गळून जायचं ऑटोमॅटिक. तुम्ही केले होते ना डाळिंब? हा, आठवतं काय अनुभव काय जुनी? बारीक होता. त्यावेळेस लय फवारी मारायला लागायची किती दिवसाला फवारणी मारायची? 2 दिवसाला. 2 दिवसाला. असं जर वातावरण असेल तर 2 दिवसालाच मग असं वाटतं. बरोबर आहे. हा. आणि आता एवढा यावेळेस पाऊस नसता केला केमिकलच्या झाडात, सणच नसतं केला. नसता केला. आणि समजा किती फवारणी झाली असते एवढ्यात 90 दिवसात? त्यावेळेस का 45 झाली जास्ती, 40 तर गॅरंटेड. 50 एक झाली असते. मग एक फवार 2,000 रुपयाचा, हा. लाख रुपये तर फवारले गेले असते. आणि एवढं आता करून आपलं पहिलं वर्ष होतं, हां आपण आहे ना खर्च जादाच झाला म्हणायचा. हां पोषणाव नाही हा. पण फवारणी नाही याच्यावर हा. आपण घाबरत राहिलो ना. हां हां पुढच्या वर्षी आता एवढा आत्मविश्वास आलाय ना हां हां का आपल्याला कळणार आहे झाडाला काय लागत आहे. बरोबर बरोबर. एवढा अभ्यास झालाय आता आपल्याला. म्हणजे मला काय म्हणायचं, तुम्ही म्हणजे पुढच्या थोडंसं- वर्षी ना हां, फळही जादा राहणार, मालही जादा राहणार, खर्च कमी राहणार आहे. आणि मालक खुश राहणार. हा म्हणजे पुढच्या वर्षी भीती माणसाची हां. जी आहे ना शेतकऱ्यांची, आज मला सांगा, आज हा आता जर निवड ते अमृतजल नाही वापरेल ना, हां ते खंत मनात आहे. ते जर वापरेल जर असतं तर अजून रिझल्ट अजून वेगळं असतं, हां. चमक अजून असते. हां. बरोबर आहे ना. मग ते अमृतजलची ताकद तुम्ही पाहिली. पाहिली म्हणजे एकच टिपाड बनवलं होतं, हां त्याचं फवाऱ्याला आणि ड्रेंचिंगला वापरलं होतं. ही पत्ती लगेच अशी चमकायला लागली होती. काय झालंय माहिती गंमत, आपलं असं गंमत राहते आपली सगळ्यांची की आपण गाडी घेतो पहा बरं का, पण गाडीला कवर नाही घेत. कवर केवढंच राहतं, 500 रुपयाचा. मी म्हणतो 2-3 हजाराचं. बरोबर आहे. आणि गाडी किती लाखाची आहे? 10 लाखाची. 10 लाखाची गाडी, पण त्या 3 हजाराचे कवर नसल्यामुळे ती अख्खी काय होती, तिचा कलर उडून जातो, खराब होती. खरं आहे की नाही? सेम आपलं एवढं समजा झाडं आहे, एवढे फळं आहे, पानं आहे, ह्याची जर शायनिंग टिकवायची आहे तर आपण एवढा खर्च करतो बेसल डोसचा 44,000 रुपये. त्याच्यामध्ये आणखीन मी म्हणतो 6,000 रुपयेचे अमृतजलचे वाढले तर तुमचे 2 महिने 3 महिने गेले ना एकदम सुरक्षित. बरोबर आहे की नाही? मग त्याची ती गरज आहे. आज आमचं पाणी नासलंय ना, त्याचे हे दुष्परिणाम आहे सगळे. शेवटी काय आहे, अन्न, पाणी आणि हवा. आम्हाला किती गोष्टी पाहिजे? 3. हवा तर काय बदलू शकत नाही आपण, पण अन्न आणि पाणी तर बदलू शकतो ना. हा. मग पाणी अमृतजलनी आणि अन्न वैदिकचे सगळे बेसल डोस, RNPH, कृषी अमृत, नंतर तुमचं SSM आणि ह्युमस गोल्ड आणि शिलाजीत. बरोबर आहे की नाही? तुम्हाला काय वाटतं, हे सगळं जे पोषण आहे आपलं, हे परिपूर्ण वाटतंय का तुम्हाला? परिपूर्ण आहे. हां, परिपूर्ण साईजवरून? साईजवर हां, परिपूर्ण आहे. मला असं वाटत होतं, हां समजा आपण हे सगळं काळं मिळं खत काढून टाकलंय आणि याला पोटॅश कुठे
पण ते जसं जसं साईज व्हायला लागले ना म्हणलं याला पोट्याची गरजच नाही ना, सगळं याच्यातच आहे ना. मावाला म्हणजे शेवटच्या टप्प्यात या टप्प्यात आल्यावर मला वाटलं होतं 0-0 आलंच म्हणत हा आलंच होतं म्हणत. हा सोडावा. हा पण म्हणलं हे सोडून एका टायमाला हे जायचं. चला कमीत कमी माळीनं तेवढी तरी भीती दाखवली. म्हणजे तुम्हाला याला आज शायनिंग पाहिली, याची क्वालिटी पाहिली, तर याला काही गरज वाटते का कशाची आता? नाही, नाही. मला सांगा, तुम्हाला जेव्हा शेतकरी भेटायला आले ते काय म्हटले तुम्हाला? का ह्या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं, ते बघा, हे बघा, हे झाडाची शायनिंग, फळ आणि वजन किती आहे? अजून ते गोल वाच आहे ते अजून हे गोल व्हायचं, बरोबर आहे की नाही? मग आता मला सांगा, सरासरी साईज आपली 300 ग्रॅमच्या आसपास आहे. 300-250 250 पासून ते 400 पर्यंत. काल ते ग्रेडिंग वाले आलते ना, हा. त्याने रिपोर्ट दिलाय ना, हा तर 180च्या पुढे आहे साईज. सगळी हा पहिल्याच वर्षी, बरोबर. हायेस्ट किती काढली 300 ग्रामची दादा सांगितलं त्यांनी. सरासरी? हा. तुम्ही ते काय आकारावर बघता का वजनावर? ते काय मोबाईल घेऊन येईल, मला काही कळालं नाही त्यांच्यात. नाही, त्यांचं गणित चुकणार आहे ते. असं. एससीटी वैदिक मध्ये त्यांची मशीन काम नाही करते. एससीटी वैदिक मध्ये जो माल तुम्हाला 300 ग्रॅमचा त्यांच्या मशीन मध्ये दिसतो ना, तो ऍक्च्युअली 350-400 पावणे 400 ग्रॅमचा राहतो. केलं तर मोकळ्या मनाने करायचं आणि जमिनीला खाऊ घालायचं. ते देणार देतो चापाक. त्यांचं असून दे. मन चंगा तो काठवट मी गंगा. क्या बात आहे. म्हणजे थोडक्यात आज तुमची कॅनॉपी आणि माल हे सगळं जर पाहिलं तर खरोखर भविष्य तुमचं कसं आहे, उज्ज्वल आहे. आता जे झाड शॉकमध्ये गेले पा, त्यांच्यावर शेंडे कसे आहे? पिवळे. नाही, शेंडे बघा ना तुम्ही. समजा आता हे झाड आहे, हे पानं पिवळे पडले, पण याचा शेंडा कसा आहे? एकदम एक हिरवा, हिरवा, बरोबर आहे ना? ते समोर झाड पा, हे बघा, याचा खाली पिवळं पडलंय, पण त्याचा शेंडा कसा आहे? ते पिवळं पडले म्हणजे पुढले शेंड आहे ना, डायरेक्ट कट करून टाकला मग छाटणी. ते चुका छाटणीवाल्यांच्या आहे ना. हा बैल मुझे मार. आणि ज्या झाडाला कमी छाटणी हा? किंवा पाला भरपूर आहे ना, त्याची साईज आहे मोठी आहे आणि कलर आहे चांगला आहे. चला वरचा प्लॉट बघू आपण. हा दाणा पाहिला का बा? इकडे बा, हा दाणा हे बघा पूर्ण हालतोय. हे बा, पडत नाही. हे माझ्याकडून असं उलट पडलं खाली, पण दाणा पडायला तयार नाही. हे बा, आहे का? हे बा, हे बा, म्हणजे नाही तर डाळिंब तुम्ही फोडल्यावर लगेच दाणे गळून जाता खाली. हे पाहिलं साईज? हे पा, अरे बाप, हे काय? हे 400 ग्रॅम आहे, 450 ग्रॅम आहे. हे 500 ग्रॅम आहे. हे बा 500 ग्रॅम. हे बा 550 ग्रॅम, 550. हे बघा ना, राहतात. हे बा 5 बोट आहे बा, एकूण 5 बोट लावून 1 बोट शिल्लक आहे. 600 ग्रॅम आहे. हे बा, हे बघ, आहे का? त्या साईजचे त्या कोपऱ्यात जास्त आहे. मग 500-600 ग्रॅम. शेतकरी मित्र, आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये जो एक असा व्ही आकाराचा जो एक फोटो प्रसिद्ध झाला होता ना, हौशीराम एखंडे यांच्या बागाचा, हा या झाडाचा होता तो ह्याच झाडाचा होता ना. हा. हा, व्ही आकार, बरोबर आहे ना? तर ह्या शरद किंग व्हरायटीमध्ये हे पहिल्या वर्षाचं झाड आहे. आणि अक्षरशः खाली काय आहे? हे काय आहे? मुरुम हे काय पाहिलं तुम्ही? खडकच आहे. खाली बघा ना, दिसतंय का? हां, काय आहे? हे दे पाया. हे बा, हे बा, इथं बा, हे काय? मुरुम नाही म्हणते सर याला, काही काय नका बोलता तुम्ही. हे ब्लास्टिंग करून खडक फोडलेलं आहे, बरोबर आहे का? हां, मुरुम कशाला म्हणता माहिती का? हे माती झाली असती. हे काय? दगड डायरेक्ट. म्हणजे सगळं जो ब्लास्टिंग करून सगळा खडक फोडलेला इथं. आणि अशा जागेमध्ये अतिशय असं समजा का, पुढं खडकच होता ना ते काय समोर बघा, समोर बघा, तो किती खडक फोडलेला आहे बा, दिसतोय तुम्हाला? म्हणजे हा सगळा खडक फोडून हे जे रान काढलेलं आहे, या रानामध्ये खालच्या रानाबरोबर 3 टप्पे आपले, बरोबर ना? तर ह्या टप्प्यामध्ये अगदी नाहीच माती असं म्हणलं तरी चालेल, बरोबर आहे? खालच्या याच्यामध्ये बी थोडीफार असेल आणि त्याच्या खालच्या याच्यामध्ये अजून थोडी असेल. पाईपलाईन ओपन आहे, म्हणजे खाली जातच नाही. ते पाईपलाईन करायला आहे ना, हा, पाईप गाडले होते ते प्रत्येक मशागती हा. टायमाला रोटरला फुटायचे. मग तो ते काळा पाईप आहे ना, काळा पाईप टाकून दिला. घेतलाय. तो तिला काळा पाईप आहे सर, तेव्हा ओपनली टाकून घेतलाय. दिसतोय का तुम्हाला? काही मशागत करायचे असले खोलायचा आणि बाजूला करायचा. बरोबर आहे ना? जे आपल्याकडे कसं आहे, एडिटिंग केलेलं काही नसतं, सगळं लाईव्ह राहतं, बरोबर आहे की नाही? आज शेतकऱ्यांना तुमचा जो अनुभव सांगायचा आहे, हा शेतकऱ्यांना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रेरणा देणार आहे का शेतकरी काय काय चुका करता,
शेतकऱ्यांनी काय काय बदल करायला पाहिजे. पहिला बदल, केमिकलवर शेती शाश्वतपणे पिकू शकत नाही, याबद्दल तुमचं काय मत? केमिकल शाश्वत येऊ शकत नाही, म्हणजे माझ्या पहिल्या वर्षाचाच अनुभव आहे. किती वर्ष अनुभव घेतले तुम्ही सगळे केमिकलचा? केमिकलचे माझ्या आता वय 42 चालू आहे. बर, मी 20व्या वर्षी शेती 22 वर्षाचा अनुभव आहे. 22 वर्षाचा अनुभव आहे. 2 तप झाले जवळजवळ, हा. 2 वर्ष आणि 2 तप होतील. तुझा किती वर्षाचा अनुभव आहे 3 वर्षाचा. आत्ताचा शेतीचा? बरोबर आहे, तुला केमिकलचा 2 वर्षाचा अनुभव आहे, बरोबर आहे ना? मग केमिकलमध्ये आणि ह्याच्यामध्ये काय बदल वाटला तुम्हाला? काय बदल वाटला? केमिकल मध्ये ना झाड आहे ना ट्रेस मध्ये जातं बरोबर, आणि रोगांना बळी पडत बरोबर, आणि मुळी काम करीत नाही. बरोबर. आणि याच्यात आहे ना डोस टाकला का मुळी ऍक्टिव्ह होती लगेच? हा, मुळीला आहे ना अजिबात धोका नाही. लगेच कळतं की झाडाला काहीतरी खाऊ घातलंय. घातलंय. केमिकल मध्ये तुम्ही किती पण खाऊ घाला, काहीच फरक कळत काहीच नाही. नाही, काहीच. फक्त एक शेड्यूल फॉलो करायचं. हा, तसं इथं वाटलं का तुम्हाला? नाही नाही. तुम्ही म्हटले मागाशी का ड्रेंचिंग केलं का लगेच झाडात काय दिसतो? बदल दिसाय बदल दिसलो. अमृत जलचं पाणी फवारलं लगेच पानं काय व्हायला लागले? फ्रेश झालं. चमकायला लागले. आज तुमच्या पाठीमागे ते झाड होतं पाहते, तर ते झाड पूर्णपणे काय झालं, तुम्ही रिकामं केलंय. का बरं रिकामं केलं तुम्ही ते? त्याला फळ ज्यादा झालं तर ट्रेस मध्ये गेलं ते. बरोबर आहे, ते फुटायला लागले पहा, बरोबर आहे की नाही? म्हणजे मला सांगा किती फळ होत त्याच्यावर? त्याच्यावर आपण ते 84. तुम्ही नेलं ना हार्वेस्टिंग करून? हा, नाही नाही, तो आपणच व्हिडिओ मध्ये मोजलं होतं ना त्या हा, मॅडमनी, त्यांनी. किती होते ते तिथं 84. ते मोजलं तेच झाड काही हा, तेच झाड. व्हिडिओ मध्ये मोजलं ते. हा. मग ते किती फळ होते? 83. हम्म. मग ते हार्वेस्टिंग कधी केलं तुम्ही? ते ते आता तेच फळ मग ते मार्केटला नेलं. नेलं ना? हा. मग ते 83 फळ, कलरचे ना. हा, गरव्या कलरची. हा, असे. मग 83 फळं जर गेले, मला सांगा 250 ग्रॅमचे तर असतील ना? 200 ग्रॅमचे. हा, 200 ग्रॅम. मग 200 ग्रॅमचे 83 किती झाले? 16 किलो माल निघाला. अशी size आहे. किती किलो माल निघाला? 16 किलो. बरोबर आहे की नाही? कमीत कमी 80 रुपयाने गेलाय तुमचा माल. हा, 80 रुपयाने तर खरडाच गेला. बरोबर आहे की नाही? हा. आणि 120 नी ऍव्हरेज गेला. मग आता 120 ने नाही, ते 4 जाळ्या 120 ने गेल्या हा, आणि 12 का 13 जाळ्या 100 रुपयाने गेल्या. बरोबर. हम्म. आता मला सांगा, तुम्ही तो माल ज्यावेळेस नेला त्या झाडाचे सुद्धा किती पैसे झाले? ती सरासरी ना मला आहे ना 96 रुपये किलो बसली. बरोबर आहे की नाही? हम्म. म्हणजे झाले की त्याचे 1600 रुपये. हा, 1600. लोड वाढल्या झाडाचे किती झाले? 96 रुपये किलोनी बसला तो ना. हा हा, मग कसा बसला ते? साधारणतः ना? 100 रुपये झाला सरासरी. हा. मग किती किलो? 16 किलो माल झाला ना, झालं ना 1600 रुपये. 1600 रुपये म्हणजे 1500 तर गॅरंटी आहे ना. हम्म. म्हणजे 1500 रुपये ऑलरेडी ते झाड तुम्हाला स्ट्रेस मधलं देऊन गेलं. घेऊन गेलं. म्हणजे त्या स्ट्रेस मध्ये काय गेलं ते बी छाटणी, चाटणी. आणि इथं खडक आहे. आता मला सांगा, पहिलं वर्ष आहे तुमचं, 20 महिन्याचं झाड आहे, इथं ग्रोथच होत नाही झाडांची. हम्म. अशा कंडिशन मध्ये तुम्ही आज याच्यावर हे पिकवलं. केमिकल बद्दल असतं, आता वैदिकवर आहे, काय काय बदल दिसतो तुम्हाला? केमिकल असतं ते अशी साईज झाली नसती हा, आणि एवढा मालही बी ना हम्म. राहिलाय नसता झाडा गळून. क्लीन राहिला असतं. क्लीन नसता राहिला. हा, हे तुम्ही असे आता म्हणजे marketला मी पाहतो आम्ही ना. येणार आहे म्हणून तुम्ही असे इथं चिटकून दिले का हे? नाही 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 का हो? नाही नाही. ताई याच्यापेक्षा चांगली झाड आहे ना पुढे. नाही पाहता याचं तुम्ही प्रसिद्धी दिली नाही, याला फेमस झालं हे महाराष्ट्रामध्ये. म्हणजे मालावर जी शायनिंग आहे तिच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? शायनिंग केमिकल अशी नाही येणार. तरी पण तुम्हाला पोटेश टाकूशी वाटलं होतं? हा, म्हणजे म्हणलं थोडस काळ. थोडस काळ करावा. नाही खत काळ आहे त्याच्यामध्ये, म्हणलं पोटॅश बिटॅश काही आहे का नाही बुवा असं. काय झालं, सगळ्या शेतकऱ्यांना हा संभ्रम तयार होतो की आपण याला पोटॅश टाकलं पाहिजे, हा. आपण याला फॉस्फरस दिला पाहिजे, आपण याला कॅल्शियम दिलं पाहिजे, आपण याला मॅग्नेशियम दिलं पाहिजे, आपण याला सल्फर दिलं पाहिजे. बरोबर की नाही? SOP गेलं पाहिजे. झालं काय समस्या माहिती का? जे नाही आहे ना तेच आम्हाला शिकवलं गेलंय. हम्म. हे डोंगरावर झाड आहे, त्यांना कोण पोटॅश टाकते, कोण काहीच सल्फर नाही, टाकेल? मग त्याची शायनिंग सगळ्यात भारी. मग ह्या ज्या शेती आम्हाला शिकवल्या गेल्या, ह्या जुगाडाच्या शेती शिकवल्या. जुगाड, जमिनीत कस होता तर हे जुगाड चाललं. चाललं, आणि जमिनीतलं कस संपलं तसे जुगाड काय झाले? बंद पडले. आपण म्हणतो ना, मुंबईच्या रेल्वेमध्ये, लोकलमध्ये ते गर्दीमध्ये एखादा मड जरी उभं केला ना, ते सुद्धा ते रेल्वेवर चढल नाही चढणार. हा, का बरं? गर्दीत गर्दीत. आणि रेल सगळे खाली बसल्यावर गर्दी वसरल्यावर मड कुठं पडल? खाली. तसं केमिकल हे मड आहे. हे फक्त ज्या वेळेस तुमच्या जमिनीमध्ये कस आहे, त्या कसाच्या गर्दीमध्ये ते लुटून जातं. कस संपला का ते मड खाली पडतं. ह्याच्यावर काय मत आहे तुमचं? हा, बरोबर ना तुमचं म्हणणं. राईट. हम्म. मग आज तुम्ही जे बघताय का, तुम्हाला आज इथं एवढा पाऊस चालू आहे, मग तुम्ही का म्हटलं ना की एखादा फवारा मारा एखादा?
एवढा चांगला माल आहे, हातातून नको जायला लोक. मग म्हणतो ना आम्ही. हा तुम्ही किती वेळा म्हणले यांना बऱ्याच वेळेस म्हणले आता आज पाऊस उघडला आता फवारा मारा. फवार मारून तरी घ्या, एखाद तरी पावडर आणा दुकानातून. तुम्ही नाही म्हणले का एवढा भारी माल आहे पप्पा? गॅरंटी होती ना याची वय यश येते वय ती. व्हिडिओचा परिणाम झाला भाऊ तुमच्यावर? ही जी आई आहे आपली, हा. तिचं सोनं काय आहे? ऑर्गॅनिक कार्बन. जसं आपल्या लक्ष्मीचं सोनं काय आहे? दागिना. तसं हिचं सोनं काय आहे? सेंद्रिय कर्ब. कर्ब. मग जमिनीचा कस जेवढा वाढला तेवढी ती श्रीमंत करणार तुम्हाला. करणार बरोबर. आज ते ते दिसतंय ना करणारच चित्र. आहे ना आता हे उघड. बरोबर आहे ना? हा. आज तुम्हाला 7-8 रुपयाचे दिसत आहे डोळ्यांनी. आज मला सांगा याला मरण आहे का? नाही पर काही पण होऊ, आता जे व्हायचं त्याच्यापेक्षा बेकार होऊन गेले. आता याच्यापेक्षा तर पाऊस होऊ शकत नाही आता. जो आता 3 महिन्यात पडलाय तो तर आता पुढल्या महिनाभरात का पडणार? नाही होऊ शकत. हा. आता राहिले किती दिवस याचे आता? आता नारळ पौर्णिमा आली आता 8-10 दिवसात. बरं मला सांगा, आता हे झाड तर आहेच, असं तुमच्या मागे ते झाडाला पानं बघा केव्हा वाढली. बघा ते हात लावून बघा, बोट लावून बघा. हां बघा ती पानं केव्हा वाढली. हां मला सांगा, माल हार्वेस्टिंग आल्यावर एवढी साईज राहते का? नाही हां का हो? आता एकूण येत ओढले का नाही अजून सापट बाजू तशाच आहे. बरोबर ना? आता साधारणतः आपण जर फळ पाहिलं, आता हे जवळजवळ 500 ग्रॅम असेल. बापरे, हे बरोबर 500 ग्रॅमच्या पुढे साईज तेव्हा आहे ना. आता हे फोडायचं कसं पण? नाही हो, जास्त जळलेली बघा ना हातामध्ये. हम्म. हां किती सॉफ्ट आहे बघा ना तुम्ही. नरम आहे अजून, ते फुगलं असतं अजून. हां हे पहा अरे बाबा, हे दाणे काय याच्यामध्ये? दाण्याची साईज पाहिली का? आता केमिकलचे जर असते ना हां एखादा अर्धा दाणा नाही ना असं आहे ना काळा पडेल असतं बघा. ही दाण्याची साईज पाहिली का? दाना ना केमिकलचा. हम्म. बघा आता ही बघा ही क्वालिटी. हां वेळ लागेल ना एखाद्याला. ते मोत्यासारखे चमकते पण. हां हे पहा आता साईज काय. झूम करून पहा ना. ओके बरं, खा बरं. गोडे वा वा वा, अमृताहुनी गोड. हां डाळिंब यासाठी वैदिकचे. हां मी आजपर्यंत खूप डाळिंब खाल्ले बरं का, पण ही टेस्ट जरा आवडच आहे हो. हे सर्व मधाळ लागतं असं बरं का. आता हे डाळिंब ज्यावेळेस एखादा घेईल कस्टमर, त्याला किती आनंद होईल बरं खाताना. तो काय देईल तुम्हाला? आशीर्वाद. आशीर्वाद. केमिकलची डाळिंब तुम्ही किती खायची? केमिकलचे खातच नव्हतो, म्हणजे खालं बी तर ते एवढे चवदार नव्हते. याला चव वेगळीच आहे पण. म्हणजे आता तोंडात टाकलं ना तोंड खवळं ते परत खा करता. एखादा पदार्थाची चव नाही का लागली का खाऊशी वाटत तसं झालं. ते जसं वाघाला रक्त लागलं म्हणते ना, तसं आहे हे. याच्यामध्ये तुम्ही दाणे भरून आणले का मग? हां इथं बसा. तुम्ही हे दाणे भरून आणले का? हे मला असं वाटतंय बरं का हो, हे बा हे दाणे असे खाली आणि यांनी या सालीमध्ये भरून आणले. हां ठेवल्यासारखे वाटते ते. असं ठेवल्यासारखे वाटतं ना. मला सांगा, असा क्वालिटी माल असल्यावर याला पैसे मिळणार नाही का? हां बरोबर आहे ना. आज तुम्हाला शेती करण्याचा जो आनंद मिळतोय आणि तुम्ही जो एक विश्वास ठेवला परत 2 महिने परत पुढे, याच्याबद्दल तुम्हाला आता किती समाधान वाटते? समाधान आहे. आमचं म्हणजे तुमचं जर हे ढळलं असतं मग निश्चय. नाही मुळात तर ते तुमचे व्हिडिओ पाहूनच एवढा आत्मविश्वास वाढेल होता ना. केलं तर म्हणलं याच्यावरच करायचं नाही तर करायचंच नाही. ते काय दुसरे जर कोणी जर आलं ना म्हणायचे नाही वापरा ते वापरा, म्हणत होत नसं व्हिडिओ पाहिल्यामुळे. हां. जर व्हिडिओ पाहत नसते तर मग थोडं डचमळ झाली असती. तुम्ही हे जे माणसं डचमळ करतात त्यांना काय सांगाल? एक तर वापरताना ना हे पूर्ण ताकदीने वापरायचं. पार कर्ज काढून का ना वापरा पण आहे ना. मग ती शेवटला कळत आहे का आपण काय काय केलं ती. क्या बात आहे. मध्येच वर डोकं चालवायचं नाही. लोक काय करतात, मध्येच अंदाज बांधून मोकळे होतात. 1-2 बेसल डोस टाकता आणि मध्येच काय करता,
पहिल्या डोसला टाकलं का मग त्यांना अंदाज येत नाही पण पहिल्या डोसला तुम्हाला तरी काही कळलं होतं का? मला पहिल्या डोसलाच आहे ना अंदाज आला. हा पत्ती ना आपली तुमचा अभ्यास आहे म्हणून. हा केमिकल पेक्षा चांगली फ्रेश वाटत. पण नवख्या माणसाला काय कळलं असतं? नाही नसतं कळा. बरोबर आहे की नाही? आता मला सांगा, तुम्ही ही जर छाटणी केली आहे ती जर केमिकल मध्ये केली असते ना, काय कंडिशन असते आज? राहिलंच नसतं काही. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून आज समजा आज तुमचे 7 लाख रुपये होणार हे महत्वाचा मुद्दाच नाहीये. मुद्दा काय इथे, माल आला. एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये एकही फवारणी केली नाही. 15-22 वर्ष मागचे 22 वर्ष काय केलंय आपण? केमिकल वापरलंय, जमिनी नासवल्या, स्वतःला नासवलंय, स्वतःचा मेंदू खराब केलाय. आणि एवढं करून एवढा मेंदू एका वर्षात शुद्ध करणं एवढं सोपं आहे का? वैदिक मुळे झालं. हे जर वापरलं नसतं ना आणि व्हिडिओ पाहिले नसते ना. दोन गोष्टी, हा. हे वापरलं नसतं आणि व्हिडिओ पाहिले नसते तर मात्र मॅडमनी सांगितलं असतं जा पहिला फवारा घेऊन ये, है की नाही? M45 फवारा. आता तुम्ही जसे मागाशी म्हणले हा. ना कुठंतरी बचत करायला, हा ही बचतच झाली आपली जमिनीत. आज मावले समजा 1.5 लाख रुपये का 2 लाख रुपये खर्च झालाय समजा, प्रश्न होय ना, ही पुढच्या वर्षाची बचतच आहे. बरोबर आहे. पण तुमचा खर्च वसूल आहे ना. हा खर्च वसूल पण तो कधी पुरा केला तर, पण आणि जर अर्धवट केला असता नसता झाला. समजा मध्येच समजा तुम्हाला बाकीचे कंपन्यांवाले येतात भेटायला, आता आम्ही गेल्यावर परत आले असतील, काय म्हणत होते ते? आमचं वापरून पहा म्हणा. बरं मग मग तुमचा डोस आणलाच होता ना, बर तो डोस टाकून दिला आणि शिलाजीची ट्रीटमेंट केली, मग थोडीशी लगेच चेंज झाला. चेंज झाला. हे फळं बी याचं गापागाप फुगायला लागलं. आता हे 5.5 महिन्याचंच आहे तसं. आता वय त्याचं, बरोबर ना? 16 तारखेला आहे ना, 6 महिन्याचं होईल. 16 तारखेला होईल म्हणजे 5.5 महिन्याचे, हां. बरोबर ना? मग 5.5 महिने आणि शरद किंग पूर्ण 6 महिने घेतो. शरद किंग थोडंसं घाबरले बी ना, काही बुरशीनाशक घेतले असतील समजा, हा M45 म्हणा, कवच, हा स्कोअर, हा. त्या पावसाच्या वातावरणात. बर, पण काही गरज नाही त्याची. नाही मग त्याच्यामुळे काय होतं, तुम्ही घाबरले ना, याचा उपाय हे असे हा. डाग येतं ना, ते केमिकलमुळे येतं. बरोबर आहे की नाही? म्हणजे तुम्ही नॉर्मल फवारे जरी घेतले पण हे स्कॉर्चिंग येतं त्याच्यामुळं, आणि शायनिंग काय होती? कमी होती. वरून पत्ते पिवळे पडते, असे पत्ते जायला लागतात. बरोबर आहे ना? केमिकल काय करतं लक्षात घ्या जरा, केमिकल झाडामध्ये शॉक निर्माण करतं. SCT वैदिक हे लाडीगुडी लावतं, प्रेमाने घेतं, खाऊ पिऊ घालतं, आणि केमिकल आहे ना फटका मारीत. ते पण रिझल्ट देतं, रिझल्ट नाही देत असं नाही. तुमच्या जमिनीला फटके मारू मारूच ते निकस करतं ना, तुमच्या झाडाला फटके मारू मारूच ते कोमात नेऊन घालतं. कळलं का तुम्हाला? म्हणजे ते बी तुम्हाला आजारातून वाचवितं, ते बी तुम्हाला फळं आणून देतं, पण ते कसे करून देतं? मार देऊन, दहशतीने. आतंकवादी आहे ते केमिकल. हे काय आहे? आतंकवादी आहे. आणि SCT वैदिक काय आहे? हे आपले पोलीस आहे. दोघांकडे बंदूक आहे, पण याची बंदूक आहे तुमच्या राखणदारीसाठी, त्याची बंदूक तुम्हाला गोळ्या घालण्यासाठी. आणि म्हणून आपण एक लक्षात ठेवायचं की त्या रस्त्याला जायचं नाही आणि घाबरायचं नाही. औंधा तरी घाबरलोय. पुढच्या वर्षी ना भ्याचंच काम नाही. आता अनुभव आला ना, आत्मविश्वास वाढला. महानुभव. हा. ज्या चुका झाल्या त्या बी होणार नाही. हा, आणि आता तोच खर्च सगळा कशावर करायचा? या पोषण हा, एक शिलाची एक्स्ट्रा. म्हणजे तुम्हाला काहीच नाही आहे तरी पण तुम्हाला भीती वाटत होती. का? कारण आजार कुठे आहे? शेतात नाही, पण कुठे येतो? मनात, डोक्यात. मी मागच्या वेळेस काय म्हटलो? डोक्यातून तेल्या कुठे राहतो? डोक्यात. तो नंतर वावरात येतो. कळलं का तुम्हाला? त्याला तर आपल्या डोक्यात नाहीच राहिला ते वापरल्यामुळे, कारण म्हणलं. आणि तुम्ही आज जो पण तुम्ही पूर्ण ताकद येतो मग तुम्ही तुमचंच म्हणणार आहे, मला माहिती ना. नाही आपलं म्हणणं ते 2-3 फवारे तुम्ही मारले, त्याने किती समाधान वाटलं? समाधान काय, आता फक्त मनाचं समाधान झालं. काही ते काही झाडावर लगेच रिॲक्शन आली, काही बुवा त्याने काही दिसलं नाही. काही दिसलं नाही. म्हणजे थोडक्यात तुम्ही जे आतापर्यंत मेहनत केली, 3-4 महिने जे काही तुम्ही बेसल डोस टाकले, जे 7 महिने झाले असतील ना तुम्ही वापरायला सुरुवात केली, पहिला बेसल डोस, पहिला 6 महिनेच. रेस्टमध्ये पण वापरेल नाही? नाही. लागवडीच्या वेळेस नाही ते त्यावेळेस फक्त ते कांद्याला सॉइल चार्जर ते सोडायचो ना, हा, तेच याचं फक्त याला. बाकी वैदिक तुम्ही आता धरल्यापासून धरलं. धरल्यापासून जर लागवडीपासून असतं वैदिक तर मग याच्यापेक्षा अपाट झाले असते. आता ह्याच मिनिटाला 20 किलो माल असता. आज तुमचा सगळा माल आहे, क्वालिटी आहे, हे दाणा आहे, हे दाणाचं टपोरं वजन बघा ना किती.
हा माल तुमचा अनादाण्यासाठी एक नंबर जाऊ शकतो. सर्वात शेवटी शेतकऱ्यांना काय द्याल तुम्ही तुमच्याकडून सल्ला? सल्ला एवढंच आहे, वैदिक वापरा आणि पूर्ण ताकदीने वापरायचं. आणि ना मी समजा विश्वास मावाला थोडा डचमळी झाला असेल ना हां, तर वाहू नका देऊ तुम्ही. तुम्ही कसं काय होऊन दिला? नाही नाही माझं समजा आहे ना झाला म्हणजे थोडक्यात मी घाबरलो पावसामुळं, बर त्याच्यामुळे 1-2 फवारे समजा केमिकलची कलची काढली पाहते. बर बर. ते बी हलकेच बुरशीनाशक मारले, हां हां, बाहेरीतलं बुरशीनाशक मारलंच नाही असं. अच्छा, 1-2च काढले, हम्म. पण ती पण गरज नव्हती. बरं. कुणी आग्रह केला ते मारायला? आग्रह म्हणजे आता हे समजा जोडीदार म्हणायचे एवढा लगे विश्वास नको ठेवू, बाजारभाव चांगले, हां गेला बाग तर काय करायचं हां, ते असं काय, हां तसं. बरोबर. हां, मग शेवटी माणूस थोडासा डचमळ होतोच ना. तुम्ही जर ठेवा का नाही ठेवा, जोडीदार ठेवा का नाही? जोडीदार बिघडीचा कारणीभूत राहते असं बिघडायला. बरं सांगा, तुमच्यासारख्या एवढ्या जिद्दी माणसाला, तुमच्यासारख्या एवढ्या निष्ठावान माणसाला जर ते डळमळीत करता, तर हे जे सामान्य नाही, माणसं त्यांची काय त्यांची अवस्था चूक होतं? नाही, ते रासायनिक पासून आहे ना हां, असं मन बाजूला व्हायला तयार नाही अजून शेतकऱ्यांचं. म्हणजे मन तयार होत नाही. बर. म्हणजे आता काय मावले व्हिडिओ पाहून आहे ना हां काही वाटाण्याला हां, झेंडूला गावामध्ये. हा आता वापरायला लागले. हम्म, मग आता तेच येऊन म्हणते बर, रिझल्ट चांगली म्हणून. तेच म्हणते. हा आणि मग म्हणजे तुम्ही मग आपला सांगितलं, आत्मविश्वास वाढत चालला ना. मग त्यांना अनुभव आलाय म्हणलं आपण बी आता याच्यातून मला सांगा का हो, तुम्ही सांगा का हो, हे सगळं डोळ्याने दिसतंय, सगळं चांगलंय, तरी पण गावावर मन धावतं तिकडे. आता इथं त्या गाबा लक्ष्मी म्हणे एखंडे आणि हां हां, तुमचे कांद्याला वापरेले बर बर कांदा 1 नंबर आहे असा. बर. म्हण असंच गाबाळ झालं म्हणत, निंदायला चवड भेटली नाही काही नाही, 1 डोस टाकेले फक्त पाणी भरले, हां. फवारा सुद्धा मारेल नाही म्हणून. बर. त्याचे कांदे 1 नंबर आहेत. तुमचं नाव झालं इथे, तर साहजिकच इथला सगळा बाकीचा धंदा काय म्हणा बंद होणार आहे. डुप्लिकेटवाल्यांचं, बंद होणार आहे. बरोबर आहे. आणि मग ते तुमचं नाव एकदा भ्रष्ट केलं की मग परत इथं नाव कोणी काढीत नाही, आणि म्हणून तुम्हाला भ्रष्ट करण्यासाठी ते प्रयत्न करतात. शेवटी मी मागं एक उदाहरण सांगितलं, तुम्हाला आठवतं का? ज्यावेळेस एखादा ऋषी तप करायचा तर कोणाचं सिंहासन हालायचं? इंद्राचं. मग तो कोण पाठवायचा? रंभा उर्वशी. हां. मग हे जे डुप्लिकेटवाले रंभा उर्वशीचे, हां 35% घ्या, आमके घ्या, तर आमचे त्यांच्यासारखंच आहे, आम्ही तुम्हाला उधार देतो, बरोबर आहे की नाही? म्हणजे तुम्हाला काय करायचं? तुमचं तप भंग करायचं. हां, म्हणजे तुम्हाला 2 फवारे मारायला लावणारे बी तेच होतं, तप भंग करायला लावणारे. थोडक्यात वाचले तुम्ही, फक्त डोळे उघडून परत झाकले. नाही, आता नाही परत. आसन सोडलं नाही तुम्ही. त्याच्यामुळे इथून पुढे काळजी घ्या आणि सर्वांनी शेती कशी करा? वैदिक करा. हां, आणि अशा प्रकारचे हिरे माणिक कमवा, आहे की नाही? सर डाळिंबाची तुमची जी चव आहे ना, तिलाही चांगलं खाऊ घाला आणि समजा गिऱ्हाईकाला चांगलं खाऊ घाला आणि स्वतःचं. वरचा आपाक देतो. आता समजा पहिल्या वर्षाला समजा एवढ्या बाजारभावाची गाठ होईल किंवा एवढे पैसे होतील मावाल्या स्वप्न. नाही तसं नाही. तुम्हाला एक गंमत सांगतो मी. आता बघा मार्केटमध्ये आज काय आहे? बाजार आहे 300 रुपये 400 रुपये. का बरं आहे? माल नाही. म्हणजे शेतकऱ्याची गंमत पाहिली का? माल येतं बाजार नाही, आणि बाजार येतं माल नाही, बरोबर की नाही? SCD मध्ये काय म्हणतं की तू बाजार असो नाही तर नसो, पिकवायचं काम कर. हॅलो, बरोबर आहे की नाही? ज्या वर्षी बाजार सापडेल त्यावेळेस तुझी लॉटरी करून घे, ज्या वर्षी नाही सापडणार त्यावर्षी तू मस्त मजेत राहा. मला सांगा, जर तुमच्या मालाला क्वालिटी असेल तर कधी बी बाजार आहेच ना. विशेष आहे ना, झाडाला त्रास नाही. म्हणजे केमिकल जर असतं ना, हां हे झाड हे पार पिवळे पडून जायला ते हां, साल निघाली हां, असते. वैदिक वापरताना का तुमची माती सेफ, तुमचं झाड सेफ, तर तुमचं पुढचं वर्षीचं भविष्य सेफ. तुम्ही यावर्षी जर ज्या झाडाचा जीव घेतला आणि माती जर नापीक करून टाकली, तर यावर्षी तुम्ही कोंबडी कापून अंडे घेतले, पुढच्या वर्षी काय करायचं? काहीच नाही. हातामध्ये दुपटी घ्यायची, निघायचं नदीच्या कडेकडेनी. बरोबर आहे की नाही? आता आपल्या पट्ट्यामध्ये ज्या लोकांनी डाळिंब उपटून टाकली त्यांना काय सांगाल? समशेरपूर पट्ट्यामध्ये पूर्ण केळीपासून सावरगाव पाठपर्यंत बिंदास वैदिक लावायचे आणि बाग पिकवायचा. बिंदास, हा. पण एकनिष्ठ राहायचं.
इथं इथे ना एकनिष्ठ पाहिजे. आता सावरगावचे दोघा तिघांचे फोन आलते ना, हा ते म्हण खरोखर तो वापरले पूर्ण. हा खरं सांगू लोकांना फसू नको. हा वेळच विनाकारण कंपनी काही पैसे बिसे घेतले का, कंपनीने काही फुकट दिलं का, हा राम सरांनी काही ऑफर बिफर केली का, होते तुमच्या इथं कामाला नोकरीला म्हणलं तुमची ओळख असेल पहिली. हा आपली ओळख तरी होती का पहिली? नाही, आमची कधी ओळख नव्हती कधी. हा फक्त तुम्ही इथं शाळा यायचं तेवढं फक्त. तुम्ही पाहिलं असेल बरोबर आहे की नाही. मला एवढंच सांगायचंय, यांनी नावाप्रमाणे हाऊस केली आहे स्वतःची, आहे की नाही. लोक हाऊस करून कांदे खाते, यांनी हाऊस करून डाळिंब खावं घातले. बरोबर आहे की नाही. आणि म्हणून खरोखर एक चांगलं उपक्रम त्यांनी राबवला आहे. सगळ्या पट्ट्यामध्ये आपल्या पंचकृषीमध्ये आज डाळिंबाचं उच्चाटन झालं होतं. तुमच्या गावातूनही झालं आणि पार समशेरपूर पट्ट्यामध्ये किती लोकांनी डाळिंब लावली होती. प्रत्येकाचे होते 400-500. बरोबर आहे की नाही. आता आता नाही, आता का कोणीच नाही. बरोबर आहे ना, हौशीराम आहेत ना आता. बरोबर आहे की नाही. मित्रांनो, सर्वांनी आपली शेती करण्याची हौस पुरी करा, सुंदर शेती करा, आपल्या मातीला जपा आणि अशा प्रकारे तुम्ही एकनिष्ठ राहा. बस मला एवढंच सांगायचं आहे तुमच्या या भेटीमधून. आणि इथपर्यंत येण्याचा उद्देश असा आहे की लोक म्हणायचे हे मध्ये एक व्हिडिओ काढला परत व्हिडिओच नाही काढती, हे यांचा बागा हार्वेस्टिंग होतो का नाही याची गॅरंटीच नाही. मग नाही आहे ना, तर म्हणून आम्ही हार्वेस्टिंगचा पण व्हिडिओ दाखवला. तर आज आपण बघतोय शरद किंगची नुसती पहिल्या वर्षी फळं नाही तर साईज पण एक नंबर झाली, क्वालिटीची एक नंबर आली. आणि फळं मी सांगेल जे नशिबाने त्यांनाच हे दाणे खायला मिळतील. बरोबर आहे. सर्वांना खूप धन्यवाद आणि आपण सर्वांनी चला शेती करूया आनंदाने. ओके, थँक्यू.